हॅलो फ्रेंड्स, मी संगीता प्रदीप जाधव, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. आपण आज अकाउंटन्सीमध्ये बेसिक टर्मिनॉलॉजीज याचा अभ्यास करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्झॅक्शन आणि त्याच्या आधीच्या काही कन्सेप्ट्स जे युटिलिटी, इम्पॉर्टन्स किंवा ऑब्जेक्ट्स हे पाहिलं, याचा अभ्यास केला. आणि आता इथून आपल्या ज्या काही बेसिक टर्मिनॉलॉजीज येणार आहेत, ज्या आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. काल आपण ट्रान्झॅक्शन बघितलेले, आता फक्त मी इथं लिहिलेलं आहे. आणि इथून पुढचं जे काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपण अभ्यास करणार आहोत. तर ह्या परीक्षेला प्रत्येकी 1-1 मार्कासाठी विचारलं जातं. म्हणजे याच्या फक्त तुम्हाला काय करायचे आहेत, 1-2-3 ओळीमध्ये व्याख्या लिहायच्या आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण एखाद्या ओळीमध्ये लिहायचं आहे. तर हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जातंच, त्यामुळे याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. वेळप्रसंगी ते पाठांतर करावं लागलं तरी करायचं आहे, अंडरस्टँड करून ते पाठांतर करायचं आहे. तर काल आपण ट्रान्झॅक्शन बघितलं. व्यवहार म्हणजे काय ते तुम्हाला समजलेलं आहे. आज आपण ॲसेटपासून सुरुवात करूया. ॲसेट म्हणजे काय आहे? मालमत्ता. तर हे जे ॲसेट आहे, तर प्रॉपर्टी ऑफ एनी डिस्क्रिप्शन बिलॉंगिंग टू द बिझनेस इज कॉल्ड ॲन ॲसेट. म्हणजेच जी काही आपली मालमत्ता आहे ती आपल्या मालकीची असेल तरच त्याला आपल्याला मालमत्ता म्हणता येईल. म्हणजे आपण व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आणि ती व्यवसायाला सुरुवात करत असताना आपल्या मालकीची इमारत असेल किंवा जमीन असेल किंवा वाहनं असतील किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी असतील, तर ही आपल्या स्वतःच्या मालकीची जर असेल तरच त्याला मालमत्ता असं म्हणायचं आहे. जर ती भाड्यानं घेतलेली असेल तर त्याला आपली स्वतःची मालमत्ता म्हणता येणार नाही. तर मग अशी मालमत्ता कोणती आहे बाबा? लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, परत कॅश इन हँड म्हणजे हातावरली शिल्लक, स्टॉक ऑफ गुड्स म्हणजे आपली जी काही माल शिल्लक आहे आपल्या व्यवसायातला, तो सुद्धा आपलं काय आहे? ॲसेट आहे. याला कन्सिडर केलेलं आहे ॲसेटमध्ये. तर ॲसेट आर क्लासिफाईड ॲज फिक्स्ड ॲसेट अँड करंट ॲसेट. आता ही लँड अँड बिल्डिंग आहे, ही फिक्स्ड ॲसेट आहे. प्लांट अँड मशिनरी ही करंट ॲसेट आहे. बरोबर? चालू मालमत्ता किंवा स्थिर मालमत्ता असं आपण त्याला म्हणतो. दुसरं गुड्स म्हणजे काय? माल. तुम्ही लिहून घ्यायचं बरं का. गुड्स म्हणजे माल. एनी कमोडिटी ऑर आर्टिकल विच इज मॅन्युफॅक्चर्ड ऑर परचेस्ड बाय बिझनेस फॉर द पर्पज ऑफ सेल इज कॉल्ड गुड्स. म्हणजे आपण जो आपल्या व्यवसायामध्ये जो कच्चा माल आणलेला आहे आणि त्या कच्च्या मालावरती प्रक्रिया करून आपण त्याचं पक्क्या मालात रूपांतर करून तो पक्का माल विक्रीसाठी आपण बाजारामध्ये पाठवणार आहोत, अशा मालाला गुड्स असं म्हटलं जातं. म्हणजे आता एखादा कापड व्यापारी असेल तर कपडे हे त्याचं काय झालं? तयार कापड असेल किंवा नुसतं कापड असेल तर हे कापड किंवा कपडे हे त्याचं काय आहे? गुड्स आहे. बरोबर? तर अशा पद्धतीनं त्या गुड्सचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. म्हणजे माल हा वेगवेगळ्या पद्धतीचा असू शकतो त्या व्यापाऱ्याचा, कारण त्याने त्याच्यामध्ये पैसे गुंतवलेले असतात आणि तो पुन्हा मालावरती प्रक्रिया करतो आणि विक्रीस पाठवतो. म्हणजे क्लोथ इज द गुड्स ऑफ क्लोथ मर्चंट. म्हणजे त्याचा हे कपडे हे त्या कापड व्यापाऱ्याचा माल होऊ शकतं. पुढचा मुद्दा आहे लायबिलिटीज म्हणजे काय? देणी. म्हणजे व्यवसायाला कशी येणी असतात तशी व्यवसायाला देणी पण असतात. आपण काही कर्ज काढतो आणि आपण आपल्या व्यवसायाचा विस्तार करतो. हे करत असताना बँकेचं कर्ज काढलेलं असेल किंवा आपण हात उसने घेतलेले असतील किंवा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्या व्यवसायाची
काही देणी पण असू शकतात. तर ती देणी ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला मांडली जातात. हीच ती लायबिलिटी. म्हणजे द टोटल अमाऊंट पेएबल टू आउटसाइडर इंडिफरंट फ्रॉम नोन ॲज लायबिलिटी. म्हणजेच ही जी काही आपल्या व्यवसायाची देणी आहेत ती एकत्रित केल्यानंतर जी काय अमाऊंट आपल्याला दिसते एकत्रित केलेली, ती सगळी अमाऊंट म्हणजे त्या व्यवसायाची देणी आहेत. तर याच्यामध्ये आता कोणकोणतं आहे? बँक लोन, सन्ड्री क्रेडिटर्स, कॅपिटल, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, ही सगळी या व्यवसायाची देणी आहेत. आर डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ बिझनेस लायबिलिटीज आर क्लासिफाईड ॲज शॉर्ट टर्म लायबिलिटीज अँड लाँग टर्म लायबिलिटीज. आता हे देणीसुद्धा दोन प्रकारचे आहेत. एक कमी कालावधीची देणी आहेत आणि दुसरी आहेत ही जास्त कालावधीची देणी आहेत. म्हणजे समजा आपण कर्ज काढलं असेल तर ते जरासं दीर्घ कालावधीसाठीचं कर्ज असतं, लाँग टर्म लायबिलिटी म्हणू शकतो. आता आपल्या व्यवसायाचं आपण कशाचं तरी बिल्स पेएबल करणार आहोत, बिल्स देणे बाकी आहे आणि ते एखाद्या महिन्याभरात आपल्याला देणं गरजेचं आहे, तर त्याला काय म्हणायचं? शॉर्ट टर्म लायबिलिटी. दुसरा मुद्दा आहे कॅपिटल. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या व्यवसायामध्ये. आपण व्यवसायाला सुरुवात करत असताना आपल्याबरोबर थोडंसं कॅपिटल भांडवल असणं गरजेचं आहे. मग ते रोखीचं भांडवल असेल किंवा ॲसेटच्या माध्यमातून तयार होणारं भांडवल असेल, हेही आपल्या व्यवसायाला लागतं. तर कॅपिटल मीन्स इन्व्हेस्टमेंट इन डिफरंट फॉर्म मेड बाय द बिझनेस into the business. In other words, capital means excess of asset over liabilities. म्हणजे आपलं भांडवल म्हणजे काय? तर आपली जी काही भांडवलातली जे काही लायबिलिटीज आहेत आणि ॲसेट्स आहेत, या लायबिलिटीपेक्षा ॲसेट जेव्हा जास्त आहे ते सगळं आपलं काय आहे? भांडवल आहे. म्हणजे त्याचा फॉर्म्युला असा होऊ शकतो, कॅपिटल इज इक्वल टू असेट मायनस लायबिलिटी. लायबिलिटीज. कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट मायनस लायबिलिटीज, असा त्याचा फॉर्म्युला होऊ शकतो. हा फॉर्म्युला तुम्हाला गाळलेल्या जागासाठी वगैरे एका मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. तर आता पुढचा मुद्दा आहे ड्रॉइंग्ज. आता ड्रॉइंग्ज म्हणजे काय? मागच्या वेळेस तुम्हाला ह्या ड्रॉइंग्जबद्दलचं एक्सप्लेन केलं होतं. ड्रॉइंग्ज म्हणजे उचल. विड्रॉल्स इन डिफरंट फॉर्म्स मेड बाय द बिझनेसमॅन फ्रॉम द बिझनेस फॉर सेल्फ यूज. म्हणजे या व्यावसायिकानं आपल्याच व्यवसायामधून सेल्फ यूज, स्वतःच्या वापरासाठी, खर्चासाठी त्यांनी जर आपल्याच व्यवसायातून मालाची उचल केली असेल किंवा पैशाची उचल केली असेल तर त्याला काय म्हटलं जातं? ड्रॉइंग्ज असं म्हटलं जातं. म्हणजेच ड्रॉइंग्ज इज ऑलवेज ॲडजस्टेड विथ कॅपिटल विड्रॉल्स of goods by the businessman for family use are called as drawing. म्हणजे हे जे ड्रॉइंग्ज आहे ते कॅपिटलच्या, आपलं जे काही भांडवल असतं, आपण जी गुंतवणूक केलेली असते सुरुवातीला, म्हणजे समजा 50,000 रुपये एखाद्या व्यावसायिकानं आपल्या व्यवसायामध्ये गुंतवलेले आहेत आणि अचानक त्याला अडचण आली आणि त्याने त्यातले 5,000 रुपये स्वतःच्या पर्सनल यूजसाठी म्हणून त्यांनी वापरले, तर त्याचं भांडवल 5,000 काय असेल? कमी होईल. म्हणजे पुन्हा त्यानं काय करायचं आहे? ते जे 5,000 उचल केलेलं आहे ते पुन्हा त्या व्यवसायामध्ये आणायचं आहे किंवा त्याचं जे काही भागभांडवल आहे ते 5,000 कमी दिसायला लागेल. मग हे कशी पैशाची उचल केली, तसंच मालाची पण तो उचल करू शकतो, परंतु पुन्हा तो माल तरी आणून देऊ शकतो किंवा तेवढ्या मालाचे पैसे तरी त्यानं त्याच्यामध्ये घालू शकतो. आणि आता ते त्याचाच व्यवसाय आहे, त्यानं समजा नाही घातले तरी त्यानं हिशोबामध्ये ते बेरीज वजाबाकी त्याची जमा किंवा खर्च दाखवता आला पाहिजे.
पुढचा मुद्दा आहे डेटर्स. डेटर्स म्हणजे काय? ऋणको. डेटर्स इज अ पर्सन फ्रॉम whom a certain amount is due to the business. He is a person who had borrowed a certain amount from the business. म्हणजेच आपल्या व्यवसायाचे जे काय आपण व्यवसायाचे काही ऋणको असतो किंवा आपल्याला कोणीतरी देणं बाकी असतं, हे आपल्या व्यवसायाचे ऋणको असतात किंवा आपण सुद्धा कोणाचं तरी देणं असेल तर आपण ऋणको असू शकतो. म्हणजेच राम हॅड परचेस्ड गुड्स ऑफ 10,000 फ्रॉम द बिझनेस. रामने माल खरेदी केला 10,000 रुपयेचा अँड ॲग्रीड टू पे द अमाऊंट. आणि त्यानं पैसे देण्याचं काय केलं? नुसतं कबूल केलेलं आहे, लगेच त्यानं काय पैसे दिलेलं नाही. म्हणजेच राम हा त्या व्यवसायाचा कोण आहे? ऋणको आहे. त्यानं जोपर्यंत ते पैसे देत नाही तोपर्यंत आपल्या व्यवसायामध्ये तो ऋणकोच दिसू लागणार आहे. आफ्टर 3 months हिअर राम इज अ डेटर्स ऑफ बिझनेस. म्हणजेच राम हा आपल्या बिझनेसचा कोण आहे? ऋणको आहे किंवा डेटर्स आहे. पुढे क्रेडिटर्स. जसं डेटर्स तसा क्रेडिटर्स म्हणजे धनको. क्रेडिटर इज अ पर्सन टू whom इज बिझनेस गिव्स अ सर्टन मनी. ही इज अ पर्सन फ्रॉम whom द बिझनेस हॅज बॉरोड अ सर्टन अमाऊंट. म्हणजे मिस्टर किशोर इज अ प्रोप्रायटर हॅज बॉरोड 10,000 फ्रॉम द बँक फॉर 1 year फॉर बिझनेस पर्पज. म्हणजे किशोरनी बिझनेस पर्पजसाठी आपल्या व्यवसायातून त्यांनी काय केलेले आहे? पैसे आणलेले आहेत. व्यवसायासाठी पैसे आणलेले आहेत. हिअर द बँक इज द क्रेडिटर्स. म्हणजे बँकेने काय केलेलं आहे? या किशोरला पैसे दिलेले आहेत. म्हणजे त्यांनी आपल्या व्यवसायातले पैसे काढलेले आहेत, बँकेतनं त्यानं क्रेडिट केलेलं आहे. तर बँक ही काय आहे? क्रेडिटर आहे, धनको आहे, सावकार आहे. किंवा किशोरनी बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे तरीसुद्धा किशोरच्या अकाउंटमध्ये ते काय होणार आहेत? क्रेडिट होणार आहेत. म्हणजे बँक ही किशोरसाठी काय आहे? धनको आहे, क्रेडिटर्स आहे. दुसरा मुद्दा आहे प्रॉफिट. हा सर्वात महत्त्वाचा असतो मुद्दा. व्यवसाय म्हणजे प्रॉफिट किंवा लॉस हे 2 घटना या घडतच असतात. एक्सेस ऑफ सेल्स ओव्हर द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज कॉल्ड प्रॉफिट. म्हणजे आपण जो काही आपल्या व्यवसायातला माल वगैरे विकलेला आहे, विकून जर त्याची पूर्ण कॉस्ट जी आहे ती आपल्याला जी काही खर्च आलेला आहे, म्हणजे आपण एखादा माल तयार करण्यासाठी येणारा खर्च वजा जाता जे काय आपण विक्री करतो, विक्री करून जे काय पैसे राहतात त्याला काय म्हणायचं? प्रॉफिट म्हणायचं. म्हणजे आपण आता हा डस्टर आहे, हा डस्टर तयार करण्यासाठी किती खर्च आलेला आहे आणि बाजारामध्ये विकल्यानंतर याला किती पैसे आलेले, याचा खर्च वजा जाता जे काय उरलेली अमाऊंट आहे तो त्या व्यवसायाचा काय आहे? प्रॉफिट आहे असं समजायला काही हरकत नाही. तर याचं जे काही फॉर्म्युला आहे, प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स मायनस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स मायनस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आणि आता लॉसचा याच्या विरुद्ध. म्हणजे समजा आता आपली कॉस्ट किती आहे? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे आपली 8,000 रुपये आहे. आणि आपण सेल्स कितीला केलेला आहे? 10,000 रुपयाला. आणि हे वजा जाता उरले किती? 2,000. म्हणजे 2,000 हा काय आहे? याला प्रॉफिट झालेला आहे. बरोबर. लॉस एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम इज कॉल्ड लॉस. म्हणजे लॉस केव्हा होतो? जेव्हा कॉस्ट ऑफ प्रोडक्शनची वस्तू
जी आपण विकल्यानंतर त्याची किंमत अजिबात आपल्याला मिळत नाही, तेव्हा आपल्या व्यवसायाला लॉस झाला असं आपण म्हणू शकतो. पुढचा मुद्दा आहे डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे काय आहे? सूट. तर आता हे जे दोन डिस्काउंट आहेत, एक कॅश डिस्काउंट आहे आणि दुसरा ट्रेड डिस्काउंट आहे. तर हे दोन्ही डिस्काउंट महत्त्वाचे आहेत. अँड अलाउन्स ऑर रिडक्शन, रिडक्शन म्हणजे कमी करणे, इन पेमेंट ऑफ मॉनिटरी टर्म, म्हणजे मॉनिटरी म्हणजे काय? पैशाच्या स्वरूपामध्ये, टर्म गिवन बाय द सेलर टू द बायर ॲट द टाईम ऑफ सेल ऑर रीपेमेंट ऑफ डेट इज कॉल्ड डिस्काउंट. म्हणजे जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूची जी काही मूळ किंमत आहे त्या किमतीमध्ये सुद्धा थोडीशी आपल्याला सूट दाखवलेली असते. ती फक्त दाखवलेली असते. मुळात तो जो व्यावसायिक आहे किंवा विक्रेता आहे तो स्वतःचा तोटा काय करून घेत नाही. 100च रुपयाची वस्तू असते पण आपल्याला सांगताना 110 रुपये सांगायचं आणि 10 रुपयाची सूट द्यायची. हे झालं ग्राहकाचं फक्त समाधान. कोणीही आपल्या व्यवसायामध्ये तोटा करून घेत नाही. डिस्काउंट इज गिवन बाय सेलर टू बायर. डिस्काउंट हे कोण देतो? विक्रेता खरेदीदाराला डिस्काउंट नेहमी देत असतो. टू इन्क्रीज द टर्नओव्हर देर आर 2 टाइप्स ऑफ डिस्काउंट. 1 कॅश डिस्काउंट, नंबर 1 कॅश डिस्काउंट and second trade discount. म्हणजे हा कॅश डिस्काउंट जो आहे हा आपल्याला रोखीने दिला जातो. म्हणजे आपल्याला 100 रुपयाची वस्तू जी आहे ती आपल्याला 90 रुपयाला मिळाली, म्हणजे आपण 100 रुपयाची वस्तू आपण 90च रुपये देऊन येणार, म्हणजे 10 रुपये आपल्याला काय मिळाला? कॅश डिस्काउंट मिळाला. तर हा जो कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट जो आहे तो बुक्स ऑफ अकाउंटला कॅश डिस्काउंट मांडला जातो आणि ट्रेड डिस्काउंट हा त्या बुक्सला, अकाउंट्स ऑफ बुक्सला मांडला जात नाही. आणि शेवटचा मुद्दा आहे नरेशन. नरेशन म्हणजे काय? एक्सप्लेनेशन म्हणजे वर्णन. हा जो नरेशन आहे हे नरेशन आपण कुठे वापरतो? जर्नलचे जेव्हा आपण प्रश्न सोडवणार आहोत किंवा एक व्यवहारांच्या नोंदी करणार आहोत त्या व्यवहारांच्या खाली त्या व्यवहाराचं वर्णन करण्यासाठी जे काही मुद्दा मांडतो कंसामध्ये त्याला काय म्हणायचं? नरेशन. इट इज एक्सप्लेनेशन ऑफ जर्नल एंट्री. इट इज शॉर्ट समरी ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे एक वाक्य महत्त्वाचं आहे. इट इज शॉर्ट समरी ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे जो काही व्यवहार झाला आहे त्याची शॉर्ट समरी कंसामध्ये खाली लिहायचं. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, म्हणजे काय केलं बाबा इथं? माल विकला की खरेदी केला हे सांगण्यासाठी याच्यामध्ये आपण कंसात लिहिणार आहोत. म्हणजे पैसे आले की पैसे गेले असं आपण लिहिणार आहोत. म्हणजेच इट इज रिटन जस्ट बिलो द जर्नल एंट्री. म्हणजे आता आपण काय बघितलेले आहे? सगळ्या बेसिक टर्मिनॉलॉजीज बघितलेल्या आहेत. जमलं तर ते थोडंसं लिहून काढण्याचा प्रयत्न करा, एकदा दोनदा ऐकून, आणि याच्यावरती आपली टेस्टसुद्धा होऊ शकते. तर अशा पद्धतीनं आपण आज बेसिक टर्मिनॉलॉजीज घेतलेल्या आहेत. आता पुढच्या तासाला आपण काय करणार आहोत? प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री, बुक कीपिंग अँड क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स हे मुद्दे आपण घेणार आहोत. तर प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंगमध्ये जे डबल एंट्री बुक कीपिंग अँड अकाउंटिंग सिस्टीम जी आहे ही आपण बघत असताना इट इज अँड अकाउंटिंग सिस्टीम, म्हणजे ही जी डबल एंट्री सिस्टीमला काय म्हटलेलं आहे? अकाउंटिंग सिस्टीम इन विच एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे व्यवहार 2 वेळा यामध्ये मांडले जातात. इट इज स्टडीड, क्लासिफाईड अँड ॲनलाइज्ड अँड गिवन 2 इफेक्ट्स, दॅट इज डेबिट इफेक्ट अँड क्रेडिट इफेक्ट. म्हणजे डबल एंट्री सिस्टीममध्ये
सिस्टीममध्ये 2 इफेक्ट होतात, 2 इफेक्ट. नंबर 1 डेबिट इफेक्ट आणि दुसरा आहे क्रेडिट इफेक्ट. क्रेडिट इफेक्ट असे 2 प्रकारचे इफेक्ट होतात. ठीक आहे, आपण हे जे डबल एंट्री सिस्टीम आहे पुढच्या लेक्चरला बघूया. धन्यवाद.